नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10 सेकंड नंबर लेसन पायथागोरस थिअरम यामधील प्रॉब्लेम सेटचे पहिले 13 क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेले आहेत. सो आज आपण 14 नंबर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. सो काय आहे 14 नंबर क्वेश्चन पाहूया. In an isosceles triangle, length of the congruent side is 13 centimeter and its base is 10 centimeter. Find the distance between the vertex opposite the base and the centroid. Okay, so already I have drawn one figure here. ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC हा इथं आयसोसेल ट्रायंगल आहे. ओके, थोडस इथं हा ट्रायंगल आयसोसेल जाणवत नाहीये, परंतु समजून घ्या की इथं हा जो ट्रायंगल ABC आहे तो आयसोसेल ट्रायंगल आहे आणि त्याच्या दोन ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, साइड AB आणि साइड BC, या दोन्ही साइड्स आपल्याला 13 दिलेल्या आहेत. ओके, आणि अपोजिट साइड जी वर्टेक्सची अपोजिट साइड आहे, बेस जो आहे तो 10 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, find the distance between the vertex opposite the base and the centroid. So first of all, what is mean by the centroid? Centroid means when the three medians are intersect at a one point, then it is called as the centroid point. म्हणजे हे तिन्ही जे मेडियन्स आहेत, इथं मी 3 मेडियन्स ड्रॉ केलेले आहेत. AD, BE आणि CF हे 3 मेडियन्स आहेत आणि तिन्ही मेडियन्स हे या G पॉइंट्स मध्ये, G फॉर सेंट्रॉइड पॉइंट आहे तो, की या सेंट्रॉइड सेंटर पॉइंट जो आहे त्याला आपण सेंट्रॉइड पॉइंट म्हणतो. कारण आणखी एक सेंट्रॉइड पॉइंट हा या मेडियनला 2:1 या रेशिओ मध्ये डिवाइड करत असतो. सो इथं आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर डिस्टन्स बिटवीन द वर्टेक्स अपोजिट द बेस अँड द सेंट्रॉइड, मीन्स इथं AG आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपण आता हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. सो तो दिलेल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं इथं पहा, की हा जो आहे तो आयसोसेल ट्रायंगल आहे आणि इथं आपण स्वतः ड्रॉ काय काय केलेलं आहे, तर इथं जे मेडियन्स आहेत ते मेडियन्स आपण इथं ड्रॉ केलेले आहेत. सो इथं राईट करूया आपण. सपोज इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये आपण काय राईट करूया, की जे दिलेले आहेत मेडियन्स आपण ड्रॉ केलेले आहेत, AD, DE and DF are the medians. ओके, हे आपल्याला इथं दिलेलं आहे. अजून काय काय दिलेलं आहे आपल्याला, AB is equal to AC is equal to 13 सेंटीमीटर and BC is equal to 10 सेंटीमीटर, एवढा पार्ट आपल्याला इथं दिलेला आहे. ओके, सो आता पहा, जर इथं AD ही मेडियन असेल तर आपल्याला मेडियनची प्रॉपर्टी माहिती आहे, मेडियन इज ऑलवेज इक्वली डिवायडेड द अपोजिट साइड्स. देअरफॉर इथं राईट करूया आपण, AD इज अ median, AD is a median, therefore BD is equal to DC is equal to 1/2 of BC. So BC किती दिलेली आपल्याला, 1/2 into 10. So 2 1 जा 2, 2 5 जा 10. Therefore हे दोन्ही मेजरमेंट्स आपल्याला किती मिळाले, BD is equal to DC is equal to आपल्याला 5 इथं मिळालेले आहेत. 1 minute. BD is equal to DC is equal to 5 सेंटीमीटर. ओके, हे मेजरमेंट्स आपल्याला आता मिळालं. याच्यानंतर आपण काय करूया, आता हे मेजरमेंट्स मिळाल्यानंतर आपण AD ज्या अर्थी मेडियन आहे त्या अर्थी आपण इथं हे अपोलोनियसचं थिअरम जे आहे ते अप्लाय करूया. कारण इथं आपल्याला BD मिळाला, त्याचबरोबर इथं AB माहिती आहे, AC माहिती आहे, तर अपोलोनियसचं थिअरम इथं अप्लाय करू शकतो आपण. फ्रॉम अपोलोनियस थिअरम, काय आहे अपोलोनियस थिअरम, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 मेडियन स्क्वेअर, इट मीन्स 2AD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर. ओके, इथं आपण हे दोन्ही जे आहेत ते इथं अप्लाय केलेले आहेत. आता याच्यानंतर
आपण काय करूया की जे अपोलोनियस थिअरम आहे या अपोलोनियसच्या थिअरम प्रमाणे आपण त्याच्यामध्ये मेजरमेंट्स टाकून घेऊया. दिलेल्या मेजरमेंट्स ज्या आहेत त्या मेजरमेंट्स इथं आपण पुट आउट करूया. ठीक आहे. सो AB स्क्वेअर मीन्स 13 स्क्वेअर प्लस AC 13 स्क्वेअर इज इक्वल टू 2. AD आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. प्लस BD किती काढला आपण 2 इंटू BD आताच फाइंड आउट केलेले 5 इंटू 5 स्क्वेअर. ओके. 13 स्क्वेअर 169 प्लस 169 इज इक्वल टू 2 AD स्क्वेअर प्लस 2 इंटू 25 5 चा स्क्वेअर 25. सो 25 तुझा 50 प्लस आहे तिकडच्या बाजूला आल्यानंतर ते मायनस होणार आहे. सो 9 प्लस 9 18 कॅरी 1 6 प्लस 6 12 12 प्लस 1 13 अगेन कॅरी 1 1 प्लस 1 प्लस 1 3. सो 3 3 8 मायनस 50 is equal to 2 AD square. Okay, so 8 minus 0 8 3 13 minus 5 so 8, so 288 is equal to 2 AD square. Okay, so आता आपण इथं एक लाईन ड्रॉ करूया म्हणजे आपल्याला इथं सॉल्व करायला बरं पडेल. आता इथं आपण हे 2 मल्टिपल आहेत, अपोजिट बाजूला आल्यानंतर ते डिवाइड होणार आहेत. सो इथं राईट करताना आपण राईट करणार आता 288 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू AD स्क्वेअर. सो 2 1 जा 2 2 4 जा 4 2 4 जा 8. ठीक आहे. सो 144 इज इक्वल टू AD स्क्वेअर. इथला स्क्वेअर काढला आपण, इतर इकडे येणार अपोजिट बाजूला स्क्वेअर रूट. सो 144 चं स्क्वेअर रूट येते 12. सो 12 सेंटीमीटर इज इक्वल टू AD. आपल्याला AD मिळालेला आहे. आता AD मिळाल्यानंतर आता AD मिळाल्यानंतर आपण काय करूया की आपल्याला एक माहिती आहे की हा जो सेंट्रॉइड पॉइंट आहे तो सेंट्रॉइड पॉइंट त्या मेडियनला 2:1 या प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करत असतो. सो आता आपण इथं राईट करताना राईट करणार आहे here G is a centroid, therefore G is the centroid, therefore AG as to GD is equal to 2:1. 2:1 मध्ये हे डिवाइड करत असतात. therefore आता इथं सपोज करायला लागणार आपल्याला त्याच्या बरोबर ज्या व्हॅल्यू आहेत. therefore AG is equal to 2 into 2x and GD is equal to only 1 into x means x. ओके. आता इथं पहा आपल्याला AD आपण फाइंड आउट केलेली आहे. AD is equal to 12. सो AD कोणत्या दोन सेगमेंट्स पासून AD तयार झाले आता AG प्लस GD. सो इथं राईट करूया आपण AG प्लस GD is equal to 12. सो AG आपण किती सपोज केलाय 2x प्लस x is equal to 12. So 2x plus 1x, so 3x is equal to 12. So x is equal to 12 upon 3. So x is equal to 4. Okay, x ची व्हॅल्यू आपल्याला इथं किती मिळाली, इथं 4 मिळालेली आहे. ठीक आहे. x ची व्हॅल्यू 4 मिळाली मीन्स इथं आपल्याला GD आपल्याला 4 मिळाला, बट आपल्याला AG फाइंड आउट करायचं आहे. मग आपण इथं therefore AG is equal to 2x, therefore 2 into 4 means 2 4s are 8 centimeter. AG is equal to 8 centimeter. इथं आपल्याला जी आवश्यक आहे ती व्हॅल्यू आपण इथं आता फाइंड आउट केलेली आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं होतं की डिस्टन्स बिटवीन द वर्टेक्स अपोजिट द बेस अँड द सेंट्रॉइड. म्हणजे इथं वर्टेक्स अपोजिट द बेस अँड द सेंट्रॉइड यांच्यामधला जो डिस्टन्स आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा होता AG. ओके. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 14. हा हॉट क्वेश्चन होता, स्टार क्वेश्चन होता. या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेल्या बाबीनुसार आपण जे काही माहिती आहे ते आपल्याला पुट आउट करायची होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. इन अ ट्रॅपेझियम ABCD, AB parallel segment DC and BD perpendicular to AD, BD
perpendicular to AD and AC perpendicular to BC. If AD is equal to 15, AD is equal to 15, BC is equal to 15 and AB is equal to 25. हा टोटल AB जो आहे तो 25 दिलेला आहे. आता पहा इथे मी थोडंसं कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे पहा की डी मधून आपण AB वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे DM, त्याचबरोबर सी मधून सुद्धा एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, CN इज परपेंडिक्युलर टू AB. हे कशासाठी केलं तर आपणाला ज्या वेळेस हे 25 टोटल दिलेलं आहे हे AM आणि NB हे दोन्ही कॉन्ग्रंट दाखवावे लागणार आहेत आणि कॉन्ग्रंट दाखवल्यानंतर ते आपल्याला 25 मधून मायनस केल्यानंतर आपल्याला MN मिळणार आहे आणि MN मिळवल्यानंतर आपल्याला इथं CD इक्वल राहणार आहे MN च्या. मग आपल्याला जो एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला इथं रेडी करता येणार आहे. त्याच्या पूर्वी आपल्याला इथं DM काढून घ्यायला लागणार आहे. सो आता काय काय करावं लागणार आहे आपण या क्वेश्चन मध्ये पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल इथं जो ट्रायंगल ADB जो आहे हा ट्रायंगल आपण ADB घेऊया आणि मग त्या ADB मधून आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहेत. पहिला ह्या ADM मधून आपण हा BD जो आहे हा BD फाइंड आउट करूया पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे आणि नंतर पुन्हा याचं एरिया काढून घेऊया. सो इन ट्रायंगल मिनिट थोड़ा कलर चेंज करूया. हा इन ट्रायंगल ADB, in triangle ADB angle D is equal to 90 degree, angle D is equal to 90 degree, therefore by Pythagoras theorem काय येणार पायथागोरसचा थिअरम, हायपोटेनस येणार AB, सो AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ओके, सो AB 25 स्क्वेअर इज इक्वल टू AD 15 स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ओके, आता 25 चा स्क्वेअर येतोय 25 इज इक्वल टू 15 चा 25 चा 625, 15 चा 225 प्लस BD स्क्वेअर. सो 225 इथं प्लस आहेत, अपोजिट बाजूला आल्यानंतर ते मायनस होणार आहेत, इज इक्वल टू BD स्क्वेअर. सो 625 मायनस 225 400 इज इक्वल टू BD स्क्वेअर. सो इथला स्क्वेअर गेल्यानंतर इकडं स्क्वेअर रूट येणार आहे, इज इक्वल टू BD. सो 400 चा स्क्वेअर रूट येणार आहे इथं आपल्याला 20, देअरफॉर 20 इज इक्वल टू BD. आपल्याला BD मिळाला, इथं मिळाला BD आपल्याला 20. आता BD 20 मिळाल्यानंतर आपण या ADB चा एरिया काढून घेऊया. बघा आता नाव एरिया ऑफ ट्रायंगल ADB is equal to 1/2 into base into height, 1/2 into base into height. सो बेस कोणता घेणार आपण इथं, आता बेस हा 15 घेऊया. सो 1/2 into 15 into height 20. ओके, सो 2 1 जा 2, 2 10 जा 20. सो 15 into 10 150. So first of all I have drawn one line here. 1 minute. Okay, so area of triangle ADB is equal to 150. इथं युनिट कोणतंही दिलेलं नाही, सो स्क्वेअर युनिट 150 स्क्वेअर युनिट. ठीक आहे, हा एरिया मिळाला. आता पहा मी इथं कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे DM. सो ड्रॉ, इथं मी राईट करतोय, ड्रॉ DM is perpendicular to AB and CN is perpendicular to AB. इथं मी जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, आता या कन्स्ट्रक्शन मुळे आपल्याला आता हा DM फाइंड आउट करायचा आहे. DM फाइंड आउट करण्यासाठी आपण पुन्हा एकदा याच ट्रायंगलचा जो एरिया आहे त्याचा फॉर्म्युला आपण टाकूया. सो एरिया ऑफ ट्रायंगल ADB
इज इक्वल टू आपण फाइंड आउट केलेला आहे 150. ठीक आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी साठी आपण पुन्हा एक फॉर्म्युला यूज करूया आणि त्याच्यामध्ये आपण बेस जो आहे तो एबी घेऊया आणि हाईट जी आहे ती डीएम घेऊया, म्हणजे आपण डीएम इथं फाइंड आउट करू शकतो. सो इथं 1/2 इंटू बेस इंटू हाईट इज इक्वल टू 150. ठीक आहे. सो 1/2 इंटू बेस येणार 25 इंटू हाईट आपली काय आहे, सो डीएम इज इक्वल टू 150. सो आता इथं आपण काय करू शकतो, हे 25 जे आहे ते मल्टिपल आहे, तिकडे आल्यानंतर ते डिवाइड होणार आणि 2 डिवाइड आहेत ते मल्टिपल होणार आहेत. सो डीएम इज इक्वल टू 150 इंटू 2 डिवाइडेड बाय 25. 25 6 जा 150, सो 6 2 जा 12. सो डीएम इज इक्वल टू आपल्याला मिळाले 12. ठीक आहे. आता डीएम मिळाला, आपण इथं व्यवस्थित राईट करूया जरा, म्हणजे आपल्याला हे सगळं आपल्याला पुढे फायनली यूज करावं लागणार आहे. सो डीएम मिळाला. डीएम किती मिळाला आपल्याला इथं 12 मिळालेला आहे. सो डीएम 12. ठीक आहे. सो आता त्याच्यानंतर डीएम मिळाला. आता डीएम आणि सीएन हे दोन्ही पण इक्वल आहेत. सो इथं राईट करूया डीएम इज इक्वल टू सीएन इज इक्वल टू 12. कारण आपल्याला माहिती आहे when we have draw two heights between the two parallel lines which is equal. त्यानंतर आता इथं हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, या राईट अँगल ट्रायंगल मधून आपण एएम फाइंड आउट करून घेऊया. म्हणजे एएम मिळाल्यानंतर आपल्याला एएम आणि एनबी जे आहे ते इक्वल दाखवावे लागणार आहे. सो अगेन I have draw one line here. So it is a lengthy question, so I have using different parts here. So in right angle triangle, in right angle triangle, in right angle triangle DMA किंवा AMD म्हणूया, AMD by Pythagoras theorem. So Pythagoras theorem येणार, hypotenuse येणार AD. So AD square is equal to DM square plus AM square. Okay, so AD 15. So 15 square is equal to DM 12 square plus AM as it is. So 15 square 225 is equal to 144 plus AM square. So 144 opposite बाजूला आल्यानंतर ते मायनस होणार. So AM square. So 225 minus 144. 5 minus 4 1 and 12 minus 4 8. So 1 minus 1 0. So AM square. इथला स्क्वेअर रूट गेल्यानंतर इकडे आलं स्क्वेअर रूट इज इक्वल टू AM. So 81 चं स्क्वेअर रूट येणार 9 इज इक्वल टू AM. Therefore AM इज इक्वल टू 9 आपल्याला मिळालं. सॉरी, इथं युनिट दिलेलं नाही, आपण नाही सेंटीमीटर राईट करू शकत. हा, आता इथं AM मिळालं, परंतु आपल्याला इथं माहित नाहीये की AM आणि NB ह्याचे कॉन्ग्रंट आहेत ते पहिल्यांदा आपल्याला हे दोन्ही कॉन्ग्रंट दाखवावे लागणार आहेत. आपण इथं आता हे दोन्ही ट्रायंगल घेऊयात आणि ते दाखवूया. इन ट्रायंगल AMD, in triangle AMD and triangle BNC. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला कॉन्ग्रंट काय काय दिसतंय, तर इथं बघा आत्ताच आपण बघितले की DM आणि CN हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत. सो DM इज कॉन्ग्रंट टू CN. का बरं? कारण त्या काय आहेत, हाईट ऑफ द पॅरलल साइड. नाईट राईट केली तर तरी चालेल. अजून इथं काय दिसतंय आपल्याला कॉमन दोन्हींमध्ये, इक्वल काय काय दिसतंय दोन्हींमध्ये,
तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे पहा. अँगल DMA is congruent to angle CNB because 90 डिग्री, each 90 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय इथं बघा, AD आणि CB किंवा BC. AD is congruent to BC because of काय देणार, गिवन पार्ट येतो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. मग हे जर तिन्ही कॉन्ग्रंट झाले तर देअरफॉर आपण इथं काय राईट करू शकतो, ट्रायंगल AMD इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल BNC. ओके, हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले. जर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले तर रिमेनिंग पार्ट जो आहे तो ट्रायंगलचा तो आपण CSCT किंवा CACT नुसार आपण तिथं कॉन्ग्रंट दाखवू शकतो. सो आपल्याला दाखवायचं काय आता, AM आणि NB हे दोन्ही कॉन्ग्रंट होणार आहेत. सो आपण राईट काय करणार आता, साइड कोणती आहे, AM. देअरफॉर AM इज therefore AM is equal to NB is equal to, सॉरी इथं इक्वल न दाखवता आपण कॉन्ग्रंट दाखवूयात पहिला, मग नंतर आपण त्याला मेजरमेंट इक्वल टाकूया. AM कॉन्ग्रंट टू NB. ओके, बिकॉज ऑफ CSCT corresponding side of congruent triangle. Therefore AM is equal to NB is equal to 9. कारण इथं आपण AM जो आहे तो 9 फाइंड आउट केलेला आहे, म्हणजे इथे NB सुद्धा किती झाला, 9 झाला. आता इथं आपण माहिती आहे टोटल AB जो आहे हिअर AB इज इक्वल टू 25. आता AM जो तयार झालेला आहे वेगवेगळ्या सेगमेंट मधून, सो AM प्लस MN प्लस NB इज इक्वल टू 25. सो आता ह्या तिघा सगळ्यांचे मेजरमेंट्स टाकूया. 9 प्लस MN आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, प्लस NB 9 इज इक्वल टू 25. ओके, सो 9 प्लस 9 18 प्लस MN इज इक्वल टू 25. सो 18 प्लस अपोजिट बाजूला गेल्यानंतर ते मायनस होणार आहे, 25 मायनस 18. देअरफॉर MN इज इक्वल टू 7. ठीक आहे, MN आपल्याला 7 मिळाला. आता MN 7 आहे तर CD पण किती असणार आहे, देअरफॉर MN इज इक्वल टू CD इज इक्वल टू 7. आता जे आपल्याला या एरिया जो पूर्ण ट्रॅपेझियमचा फाइंड आउट करायचा आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व मेजरमेंट्स आपल्याला इथं मिळालेले आहेत. सो आता आपण त्याचा एरिया टाकूयात. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, 1/2 इंटू सम ऑफ द पॅरलल साइड्स. सम ऑफ द पॅरलल साइड्स कोणत्या कोणत्या आहेत, CD प्लस AB इंटू हाईट कोणती, एक हाईट आपण DM घेऊया. ठीक आहे, सो थोडंसं मी लेफ्ट साइडला घेतोय. 1/2 इंटू CD आपण आता फाइंड आउट केलेला आहे 7 प्लस AB 25 इंटू हाईट आपली किती आलेली आहे 12. ओके, सो 1/2 इंटू 25 प्लस 7 32 इंटू 12. सो 2 1 जा 2, 16 2 जा 32. सो 16 इंटू 12, 16 2 जा 32 कॅरी 3, 16 1 जा 16 प्लस 3 19. सो 192 स्क्वेअर युनिट. इथं आपणाला एरिया जो आहे तो एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आपल्याला इथं मिळालेला आहे. सो इथं फायनल आन्सर आपण मिळवलेला आहे. फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं, इथं एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज इक्वल टू 192 स्क्वेअर युनिट. अशा पद्धतीने हा थोडा लेंदी क्वेश्चन होता, त्यामुळे मी थोडंसं इथं रायटिंग सुद्धा एकदम स्मॉल लेटर्स मध्ये घेतलेला आहे. टेक अ स्क्रीनशॉट दॅन. सो आपण चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला मॅथ्सशी रिलेटेड असणारे सर्व व्हिडिओजच्या नोटिफिकेशन मिळून जातील. धन्यवाद.